अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. माझे सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला आणि नवीन सेवेला सुरुवात करूया. तर आता थंबनेलवरून तुम्हाला सर्वांना समजलंच असेल की आजचा आपला व्हिडिओचा विषय नेमका आहे तरी काय. तर बघा, आता आपण गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुपद, स्वामी महाराजांना गुरुपद कसं द्यावं याच्याबद्दल माहिती तर पाहिलेलीच आहे. पण खूप ताईंनी स्वामी महाराजांना गुरु केलेला आहे, स्वामी महाराजांना गुरुपद दिलेलं आहे. मग आता गुरुपद स्वामी महाराजांना आपण स्वामी महाराजांचं गुरुपद घेतलं आहे, तर स्वामी महाराजांच्या कोणत्या नेमक्या सेवा करायच्या आहेत आणि कोणते नियम पाळायचे आहेत हे आजच्या या व्हिडिओमार्फत मी तुमच्याशी अगदी साधी आणि सोपी माहिती शेअर करणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, जेणेकरून सर्व काही माहिती तुम्हाला एकदम लक्षात राहील आणि मिळूनही जाईल. बघा, आता आपण काय करतो, स्वामी महाराजांना आपल्या गुरु करतो, स्वामी महाराजांना आपण गुरुपद देतो, आपण स्वामी महाराजांचं गुरुपद घेतो. आणि बऱ्याच वेळेस काय होतं, ज्या काही अटी असतात, नियम असतात, त्याचं आपण पालनच करत नाही. फक्त गुरुपौर्णिमा आली की त्या दिवशी स्वामी महाराजांना गुरुपद द्यायचं, मग झालं, पुढच्या वर्षीच आणखीन डबल तीच गुरुपद स्वामी महाराजांना द्यायचं. अशा बऱ्याच ताई करतात बरं का. पण ज्यावेळेस आपण स्वामी महाराजांना गुरु करतो त्यावेळेस आपलंही काहीतरी कर्तव्य असतं ना, की स्वामींची काही ना काही आपल्याकडून सेवा झाली पाहिजे, स्वामींचा आपल्या घरात अधिष्ठान हे कायम टिकून राहावं, स्वामी महाराज आपल्या घरात हे कायम वास करावे, यासाठी आपण ही स्वामींची सेवा ही केलीच पाहिजे. बघा, तुम्हाला दररोज 24 तासामधले निदान 10-15 मिनिट तर स्वामी महाराजांसाठी द्यायचे आहेत. म्हणजे दिवसभर तुम्हाला वेळ नाही जरी मिळाला तर वेळात वेळ काढून तुम्ही ज्यावेळेस सकाळी पूजा करतात किंवा सायंकाळी दिवाबत्ती करतात त्यावेळेस तर स्वामी महाराजांचं नामस्मरण हे आवर्जून करायचंच आहे. त्याचबरोबर प्रत्येकाच्या घरात स्वामी महाराजांचा फोटो, मूर्ती ही असायलाच पाहिजे. स्वामी महाराजांचं स्थान हे देवघरात हे असायलाच पाहिजे. आणि ज्यांच्या घरात स्वामी महाराजांचा फोटो, मूर्ती आहे तर त्या ताई आवर्जून स्वामी महाराजांचं गुरुपद स्वामी महाराजांना देतातच. आता स्वामी महाराजांच्या नेमक्या कोणत्या सेवा करायच्या आहेत, कोणते नियम पाळायचे आहेत. तर बघा, ज्यावेळेस आपण स्वामी महाराजांना गुरु करतो त्यावेळेस आपल्याला या गोष्टी वर्ज्य करायच्या आहेत. तो म्हणजे मांसाहार, आणि जे काही दादा असतात तर त्यांनी व्यसनसुद्धा टाळायचं आहे. बऱ्याच ठिकाणी काय होतं की खूप साऱ्या कटाक्षाने सेवा केल्या जातात, पारायण, व्रतवैकल्य केले जातात, पण मांसाहार आणि जे काही धूम्रपान आहे, व्यसन आहे, तर ते केलं जातं. पण हे साफ चुकीचं आहे. आता ज्यांच्या घरामध्ये मांसाहार होतो तर त्यांनी केला तरी चालतो, पण जी व्यक्ती सेवा करते त्यांनी शक्यतो मांसाहार हा टाळलाच पाहिजे. आता बघा, बऱ्याच जणांना असं होतं की त्यांची सवय जात नाही, पण ते सगळं काही स्वामी महाराजांच्या हातात असतं. स्वामी महाराजांची जर इच्छा असेल तर तुमचा मांसाहार हा बंद होतो. म्हणजे आपल्या स्वतःच्या मनातून मांसाहार करणं आपल्याला ते एक वेगळीच किळसवाणी गोष्ट वाटते. आणि आपल्या हातून जी व्यक्ती जास्तीत जास्त मांसाहार करते ती सुद्धा व्यक्ती मांसाहार सोडून देते, ते म्हणजे स्वामींच्या सेवेने. आणि हळूहळू स्वामी महाराज ते सुद्धा त्या व्यक्तीकडून करून घेतात. मग ज्यांनी स्वामी महाराजांना गुरु केलेलं आहे, स्वामी महाराजांचं गुरुपद दिलेलं आहे, तर त्यांनी, त्या ताई आणि दादांनी शक्य होईल तितकं मांसाहार हा वर्ज्य करायचा आहे. आणि त्याचबरोबर जे काही व्यसन करतात, जे धूम्रपान करतात, तर त्यांनीसुद्धा धूम्रपान, व्यसन हे टाळायचं आहे, म्हणजे बंदच करायचं आहे. आणि हा एक नियम झाला. त्याचबरोबर दुसरा नियम म्हणजे दररोज स्वामी महाराजांच्या घरामध्ये नित्यसेवा, स्वामीचरित्र सारामृतातील 3 अध्याय, 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप, 11 वेळेस तारक मंत्र, हे या सेवा आवर्जून तुमच्या घरात झाल्याच पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही स्वामींचे सेवेकरी आहात, तुम्ही स्वामींची सेवा करतात, तुम्ही स्वामी महाराजांना गुरु मानलेला आहे, तुम्ही स्वामी महाराजांना गुरुपद दिलेलं आहे. मग कधीही खोटं बोलायचं नाही,
मोठ्यांचा मानसन्मान नेहमी करायचा, त्यांच्याशी नेहमी प्रेमाने वागायचं. ही सगळे काही जे काही नियम आहेत तर ते नियम जर तुम्ही पाळून स्वामी महाराजांची सेवा केली ना तर स्वामी महाराज नक्कीच तुमच्यावर कृपा करतील. कृपाचा आशीर्वाद स्वामी महाराज तुम्हाला नक्की देतील. त्यामुळे आयुष्यात ज्यावेळेस तुम्ही स्वामी महाराजांना गुरु मानतात, गुरु पद स्वामी महाराजांना देतात, त्यावेळेस हे नियम आवर्जून तुम्ही पाळले पाहिजेत. आणि स्वामींची ही सेवा दररोज नित्यसेवा ही करायलाच पाहिजे. समजा नित्यसेवासुद्धा नाही जमली, स्वामी महाराजांची नित्यसेवा तुम्हाला करणं शक्य नसेल तर चालता बोलता उठता बसता निदान स्वामी महाराजांचं नामस्मरण तर आवर्जून करा. कारण नामस्मरणाला जास्त काही वेळ स्वामी महाराजांच्या लागत नाही. अवघ्या थोड्या काही मिनटात 10-15 मिनटात स्वामी महाराजांचं तुमचं नामस्मरण हे होऊन जातं. त्याच्यामुळे सगळ्यात साधी, सोपी आणि लवकरात लवकर होणारी स्वामी महाराजांची ही नामस्मरणाची सेवा आहे. तर तुम्ही ही सेवा आवर्जून करा. आणि त्याचबरोबर स्वामी महाराजांची मूर्ती तुमच्या घरात आहे, स्वामी महाराजांचं अधिष्ठान तुमच्या घरात आहे, तर दररोज स्वामी महाराजांची सकाळ संध्याकाळ आरती ही तुम्हाला करायची आहे. आणि त्याचबरोबर घरामध्ये जो काही तुम्ही स्वयंपाक बनवलेला आहे, जे काही सात्विक जेवण तुम्ही बनवलेलं आहे, तर ते स्वामी महाराजाला नैवेद्य म्हणून तुम्हाला सकाळी बनवलेला जो स्वयंपाक आहे तो स्वामी महाराजांना नैवेद्य म्हणून दाखवायचा आहे. संध्याकाळी रात्री जो बनवलेला स्वयंपाक आहे तो आरतीनंतर स्वामी महाराजाला नैवेद्य म्हणून तुम्हाला दाखवायचा आहे. आणि तोच नैवेद्य नंतर घरातील सर्व काही व्यक्तीने खायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला दररोज स्वामी महाराजांची पूजा, स्वामी महाराजांना नैवेद्य, स्वामी महाराजांची नित्यसेवा, स्वामी महाराजांचे जे काही विचार आहेत तर ते विचार तुम्हाला पाळायचे आहेत. त्याचबरोबर मांसाहार आणि व्यसन हे सुद्धा तुम्हाला नियम कडकडीत पाळायचे आहेत. तर अशी या प्रकारे जर तुम्ही स्वामी महाराजांची सेवा केली तर स्वामी महाराजांचा नक्कीच कृपा आशीर्वाद तुम्हाला मिळेल. आणि स्वामी महाराज तुमच्या घरात हे कायम तुमच्या सोबत राहतील. प्रत्येक सुखात दुःखात स्वामी महाराज तुमच्या सोबत तुमच्या पाठीशी असतील. तर ताईंनो, ज्यांनी स्वामी महाराजांचं गुरुपद घेतलं आहे त्यांनी हे 3 नियम नक्की पाळा आणि या सेवा नक्की करा. बघा, तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. तर असा होता आजचा व्हिडिओ. जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की जरूर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत माझ्या सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ.